नुसता जरी हा चिवडा खाल्ला तरी तोंडाची चव एवढी वाढेल ना. तर तोंडाची चव वाढवण्यासाठी तिखट लसूण खमंग चिवड्याची रेसिपी बघणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेज रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण करणार आहोत सोलापूर पद्धतीचे चुरमुऱ्याचा काळा मसाल्याचा चिवडा. तर इथे मी अर्धा किलोचे चुरमुरे घेतले आहेत आणि अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला चिवडा करून दाखवणार आहे. जे आपले नॉर्मल चुरमुरे असतात तेच मी इथे घेतले आहेत. आणि त्यासाठी मसाल्यामध्ये साहित्य लागणार आहेत. 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, 1 ते 1.5 तर लसूण इथे मी 10 ते 20 घेतले आहेत आणि 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 6 ते 8 कढीपत्त्याचे धाट, 1 चमचा हळद, 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतला आहे, चवीनुसार मीठ. तर इथे मी कढई घेतली आहे आणि कढई जाड बुडाचीच घ्यायची नेहमी चिवडा करत असताना. कढईमध्ये 1 चमचा तेल ओतून घेतला आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेतली, अर्धा चमच्यापेक्षा कमी मीठ घालून घेतलं आहे. मीठ आणि हळद छान असं कढईमध्ये मिक्स करून घेणार आहोत. मीठ आणि हळद छान मिक्स झाला आहे तर त्यामध्ये आपण चुरमुरे घालून घेणार आहोत. चुरमुरे इथे मी 2 बॅचमध्ये भाजून घेणार आहे. तर इथे बघू शकता. तर मी इथे कशा पद्धतीने भाजून घेत आहे. जोपर्यंत आपले हळद आणि मीठ चुरमुऱ्याला छान असे लागत नाही तोपर्यंत आपण चुरमुरे छान असे भाजून घेणार आहोत. असे भाजल्यानंतर चुरमुरे 1 ते 1.5-2 महिनेही छान कुरकुरीत हवाबंद डब्यामध्ये राहतात आणि खूप दिवस टिकतातही. गॅस आपल्याला लो टू मीडियम हीटवर ठेवून चुरमुरे छान असे 5 ते 6 मिनटं भाजून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता कुरकुरीत असा आवाज आपल्या हाताला आल्यानंतर त्याचा चुरा होत असेल तेव्हाच आपण कढईमधने चुरमुरे आपले भाजलेत असं समजून जावं आणि मग कढईमधले चुरमुरे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर इथे चुरमुरे आपले भाजून झाले आहेत तर मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. राहिलेले चुरमुरेही आपण छान कढईमध्ये दुसऱ्या बॅचमध्ये भाजून घेणार आहोत. कुरकुरीत चुरमुरे भाजून आपले इथे रेडी झाले आहेत. कढई आपली थोडी गरम आहे आणि गॅस आपण पूर्ण लो असा ठेवायचा आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत. तर इथे फोडणीसाठी मी 4 ते 5 माप तेल घालून घेतले आहेत आणि आता आपण यामध्ये मोहरी घालून घेणार आहोत. मोहरी लगेचच तडतडली की आपण त्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत. मोहरी तडतडल्यानंतर मी ते जिरे घालून घेतले आहे. तो माझा व्हिडिओ स्किप झाला आहे. तर इथे मी लसूण ठेचून घेतला आहे आणि ठेचलेला लसूण आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये कढीपत्त्याची पानेही घालून घेणार आहोत. जोपर्यंत आपलं लसूण आणि कढीपत्ता छान असं कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपण छान याला तेलामध्ये परतवून घेणार आहोत. छोट्या छोट्या टिप्स खूप उपयोगी आहेत इथे. लसूण खूप छान क्रिस्पी झाल्यानंतरच आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहोत. कारण की जर आपला लसूण ओलसर असा राहिला तर आपले चुरमुरे नरम पडू शकतात. त्यासाठी आपण लसूण आणि कढीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान असे भाजून घेणार आहोत आणि त्यासोबत आपण शेंगदाणेही छान असे भाजून घेणार आहोत खरपूस. आणि हे सर्व तेलामध्ये भाजून घेत असताना आपण गॅस पूर्ण लो टू मीडियम हीटवर ठेवूनच छान हे जिन्नस आपण परतवून घेणार आहोत. शेंगदाणे आणि लसूण छान कुरकुरीत असे भाजून झाले आहेत. तर इथे मी यामध्ये बेसन पीठ घालून घेत आहे. बेसन पीठ घातल्यानंतर गॅस आपल्याला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि छान खरपूस भाजूपर्यंत आपण खमंग वास येऊपर्यंत आपण बेसन छान असं परतवून घेणार आहोत. बेसनचा छान असा खमंग वास येत आहे म्हणजे आपलं बेसन छान भाजलं आहे. तर त्यामध्ये मी हळद घालून घेतली आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट आणि काळा मसाला घालून घेतला आहे. गॅस आपण बंद करून हे ड्राय मसाले घालून घेणार आहोत आणि छान याला परतवून घेणार आहोत. छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर इथे बघू मसाल्याला छान बुडबुडे आले आहेत
असं झाल्यानंतर आपला मसाला छान असा परतला आहे आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून मसाला आपला कढईला लागणार नाही आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मसाला चिवड्याची फोडणी रेडी झाली आहे. तर आपण एक 10 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत ही फोडणी. तर तुम्ही असे चुरमुरे भाजूनही ठेवू शकता. 1 ते 1.5-2 महिने आपले हे हवाबंद डब्यामध्ये राहतात आणि तुम्हाला ताजा चिवड्याची फोडणी करूनही तुम्ही खाऊ शकता. तर इथे 10 मिनिटं झाली आहेत. तर आपली फोडणी गार झाली आहे. तर आपण ही फोडणी घालून घेणार आहोत आणि छान असं सगळ्या चुरमुऱ्यांना मिक्स होईल आणि कोटिंग होईल इतपत त्याला छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे मी लसूण चिवडा खूप सोप्या पद्धतीने करून दाखवला आहे आणि खूप कमी तेलामध्ये आपण हा चिवडा तयार करून घेतला आहे. इथे मी 1 नंबरचा बारीक शेव वापरला आहे आणि इथे फरसाण पापडी हे वापरला आहे आणि आपण हे छान चुरा करून चुरमुऱ्यांना छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपला रंगही खूप सुंदर आला आहे चिवड्यांना. बारीक शेव आणि पापडी छान मिक्स झाली आहे. आपल्या सोलापूर पद्धतीचा मसाला लसूण चिवडा रेडी झाला आहे आणि इथे मी त्याची प्लेटिंग करून घेते. इथे मी तुम्हाला चिवड्याची चव सांगते. चिवडा अगदी झणझणीत आणि कुरकुरीत लागत आहे. छान लसूणचा फ्लेवरही छान चिवड्यांमध्ये उतरला आहे. लसूण दाताखाली आल्यानंतर लसूणचा चव अगदी अप्रतिम लागत आहे चिवड्यांसोबत. चव म्हणजे अगदी खमंग आणि 1 नंबर अशी अप्रतिम लागणारी ही सोलापूर पद्धतीची काळा मसाला लसूण चिवडा घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सपोर्ट करून सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात तोंडाची चव वाढवणारी तोंडी लावण्यासाठी पालकाची पचडीची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. आज आपण करणार आहोत पालक पचडी. इथे मी अर्ध्या जुडीचा पालक घेतला आहे आणि पालक स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घेतला आहे. 3 मिरच्या घेतल्या आहेत मी इथे. 1 छोटा टोमॅटो घेतला आहे. 1 मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि 1 लिंबू घेतला आहे. सर्वात पहिल्यांदा पालक आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे. अगदी बारीक असं चिरून घ्यायचं आहे पालक. जितका शक्य होईल तितका आपल्याला पालक छान असं एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता मी खूप असं बारीक चिरून घेत आहे पालक. तर पालक आपला पूर्ण चिरून झाला आहे. तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. कांदा आपल्याला खूप बारीक असं चिरून घ्यायचा आहे. चिरून घेतलेल्या पालकामध्ये कांदा आपण घालून घेणार आहोत. इथे मी 2 मिरच्या घेतल्या आहेत आणि मिरच्याही बारीक अशी चिरून घेणार आहे. टोमॅटोही आपल्याला बारीक असा अगदी चिरून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता खूप असा बारीक टोमॅटो मी चिरून घेते. टोमॅटो आणि मिरच्या बारीक चिरून झाल्या आहेत. तर आपण पालकामध्ये टोमॅटो आणि मिरच्या दोन्ही घालून घेणार आहोत. एका लिंबूचा अर्धा भाग कट करून घेतला आहे आणि लिंबाचा रस आपण यामध्ये पिळून घेणार आहोत. इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट आपण यामध्ये घालून घेणार आहोत.
त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। 1 चमचा साखर घेतली आहे आणि साखर ही आपण त्यात पूर्ण घालून घेणार आहोत। तर ही जिन्नस सगळं एकत्रित करून घेणार आहोत। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी तडका पॅन घेतला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं आहे आणि आपण त्यामध्ये आता मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी मी इथे अर्धा चमचा वापरली आहे आणि त्यासोबत जिरेही आपण अर्धा चमचे घालून घेणार आहोत। हिंग घालून घेणार आहोत आणि 2 मिरच्या घालून घेणार आहोत। तयार करून घेतलेली फोडणी आपण पालकाच्या पचडीवर घालून घेणार आहोत। छान असं त्याला एकजीव करून हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। तर आपली इथे पालक पचडी रेडी झाली आहे। पालकामधून आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम भेटतं आणि पालक आरोग्यासाठी खूप चांगलं असतं। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा पालक पचडी नक्की ट्राय करून बघा। पालक पचडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोंडाची चव वाढवणारी पावसाळ्यातील भुईमुगाच्या शेंगांची रेसिपी बघणार आहोत। नमस्कार, माझं नाव करिश्मा माने। मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बाहेर छान मस्त पाऊस पडत आहे आणि आता आपण छान भुईमुगांच्या शेंगांचा भेद केला आहे। आज आपण भुईमुगाच्या शेंगाची रेसिपी करणार आहोत। मिठाच्या शेंगा, तर इथे मी 1 किलो शेंगा घेतले आहेत आणि शेंगा मी आधीच फोडून घेतले आहेत। तर मी दाखवते कशा पद्धतीने फोडल्या आहेत। तर मी असं एक लाटणं घेऊन हलक्या अशा साह्याने लाटण्याच्या साह्याने आपण शेंगा छान अशा फोडून घेणार आहोत। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने सर्व मी शेंगा फोडून घेतल्या आहेत। अशा पद्धतीने फोडून घेतल्याने मीठ आतपर्यंत शेंगामध्ये जातं। तर आपण कुकरमध्ये शेंगा शिजवून घेणार आहोत। तर इथे मी एक कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये आपण ह्या सगळ्या शेंगा घालून घेणार आहोत। तर आपण कुकरमध्ये खडे मीठ घालून घेणार आहोत। खडे मीठ साधारण मी 2 चमचे एवढे घेतले आहेत आणि आपण पूर्ण खडे मीठ हे सगळं घालून घेणार आहोत। हळद मी 1 चमचाभर घेतली आहे आणि हळद आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण तर 1 किलो शेंगासाठी आपण इथे साधारण 3 पेले पाणी घालून घेणार आहोत। 1 किलो शेंगासाठी 3 माप पेले हे अगदी योग्य प्रमाण पाण्याचं आहे। हाताने आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावून गॅसवर कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। उकडवलेल्या शेंगांसोबत आज आपण पुदिना कोथिंबीरची चटणी करून घेणार आहोत आणि त्यामध्ये मी पुदिना कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, काजूचे 10 ते 12 तुकडे आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतला आहे आणि त्यासोबत 4 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आहेत। तर इथे आपली चटणी रेडी झाली आहे वाटून। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरही गार झाला आहे। तर बघूया आता आपण शेंगा छान अशा शिजल्या आहेत का। तर आपल्या छान मस्त गरम गरम वाफाळलेल्या शेंगा छान शिजल्या आहेत। तर इथे बघू शकता। पावसामध्ये गरम गरम शेंगा खाण्यामध्ये खूप मजा येते। तर आपण शेंगा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। शेंगा आपल्या छान शिजल्या आहेत आणि आता बघा एका प्लेटमध्ये आपण ह्या सर्व शेंगा सोलून घेणार आहोत। इथे आपल्या सर्व शेंगा सोलून झाल्या आहेत।
तर आपण त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत, कोथिंबीर घालून घेणार आहोत, त्यावर आपण पुदिनाची चटणी घालून घेणार आहोत, लिंबाचा रस पिळून घेणार आहोत. परत एकदा आपण थोडेसे कांदा घालून घेणार आहोत आणि थोडेसे शेंगदाणे घालून घेणार आहोत वर्ण, आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपले छान असे पुदिनाच्या चटणीमध्ये शेंगा रेडी झाले आहेत आणि मस्त आपण शेंगाचा स्वाद घेणार आहोत. चवीला ती उत्तम आणि उत्कृष्ट अशी चटपटीत आणि खमंग असे शेंगदाणे लागत आहेत. छान कोथिंबीर, काजू आणि पुदिनाचा फ्लेवर छान आला आहे चटणीला आणि ती खूप सुंदर चवीला लागत आहे. तर अशा प्रकारे भुईमुगाच्या शेंगाची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.